मराठमोळ्याचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील वडूज येथील राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान आणि धनगर समाज बांधवांच्या वतीनं लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आहे। जयंती उत्सवामध्ये मिरवणुकीतील पावनखिंड प्रतिष्ठानचे ढोल ताशा पथक खास आकर्षण ठरले। येथील अहिल्यादेवी चौकामध्ये सकाळी 11 वाजता अहिल्यादेवींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी ज्येष्ठ नेते विश्वासराव काळेभाऊ, नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे, उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव, नगरसेविका आरती काळे, नगरसेवक ओंकार चव्हाण, कार्यकारी नगराध्यक्ष श्रीकांत बनसोडे, माजी नगरसेवक शरद काळे आणि किसन काळे, कार्यकारी नगरसेवक गणेश गोडसे, तानाजी वायदंडे, शशिकांत पाटोळे, युवा नेते श्रीकांत काळे, हरिश्चंद्र काळे, रामचंद्र काळे, धनंजय काळे, युवा उद्योजक रविराज काळे, ॲडव्होकेट राहुल काळे, डॉक्टर महेश माने यांची प्रमुख उपस्थिती होती। दुपारी 4 वाजता राजमाता अहिल्या प्रतिष्ठान माधवनगर येथे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माधवनगर येथील अहिल्या कन्या कुमारी नारायणी आशिष काळे, मान तालुक्यातील MD दडसर यांनी अहिल्यादेवी यांच्या जीवनचरित्र आणि शौर्याच्या इतिहासाचे सखोल प्रबोधन केले। तर धनगर समाजाचे भूषण म्हणून गौरवले गेलेले गजी नृत्य ही नृत्याची परंपरा पुढील पिढीत रुजावी यासाठी माधवनगर येथील बाजीराव वावरेसर यांनी पितळेचा गजी ढोल प्रतिष्ठानच्या युवा कार्यकर्त्यांना भेट म्हणून दिला। दुपारच्या सत्रात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुशराव गोरे, भारतीय जनता पार्टीचे खटाव तालुकाध्यक्ष अनिल माळी, माजी तालुकाध्यक्ष विकल्प शहा, भाजपचे वडू शहर अध्यक्ष प्रदीप शेटे, डॉक्टर विवेकानंद माने, डॉक्टर संदेश गलंडे, माजी न्यायाधीश बाळासाहेब काळे, प्रतापराव देशमुख, प्राचार्य दिलीपराव डोयफोडे, माजी प्राचार्य अविनाश काळे, डॉक्टर आशिष काळे आदी मान्यवर मंडळींनी उपस्थित राहून अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले। सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी चौकामध्ये महाआरती करण्यात आली। त्यानंतर वडूज नगरीतून अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याची शाही मिरवणूक अहिल्या चौक, शिवाजी चौक, बसस्थानक, हुतात्मा चौक, जुनी बाजारपेठ, गणपती मंदिर या मार्गाने काढण्यात आली। या मिरवणुकीसाठी विशेष आकर्षण म्हणून डोंबिवली येथील पावनखिंड प्रतिष्ठान ढोल ताशा पथक राजमाता प्रतिष्ठान माधवनगर यांच्या वतीने आमंत्रित करण्यात आले होते। या ढोल ताशा पथकाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने मिरवणुकीत विशेष रंगत आणली। तर वडूज येथील प्रीती साऊंड सिस्टीमच्या ठेक्यावर माधवनगर मधील तरुणाईने विशेष ठेका धरत नृत्याचा मनमुराद आनंद लुटला। जवळपास 5 ते 6 तास शहरातून मोठ्या उत्साहात अहिल्यादेवी यांची मिरवणूक काढण्यात आली। ही जयंती उत्साहात संपन्न होण्यासाठी प्रतिष्ठानचे युवा कार्यकर्ते विकास काळे, युवा उद्योजक राहुल सजगणे, सुखदेव जानकर, प्रतीक काळे, प्रथमेश काळे, ऋषिकेश पडळकर, दत्ता काळे, ओंकार काळे, संतोष काळे, समीर गोरड, पियुष काळे, अभिजित जानकर यांनी विशेष परिश्रम घेतले। सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन पत्रकार विक्रमसिंह काळे यांनी तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट राहुल काळे यांनी केले। प्रतिष्ठानच्या विनंतीला मान देऊन सदीचे हॉस्पिटलचे सर्वेसर्वे डॉक्टर संजयजी गोलंडे हे या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत, सुस्वागतम। त्याचबरोबर आमच्या माधवनगरचे सुपुत्र सन्माननीय बाजीराव सोंडे वावरे, जायगाव न्यू स्कूल जायगाव या शाळेची जाकुंगाव या शाळेचे उपशिक्षक सन्माननीय बाजीराव सोंडे वावरे यांनी अहिल्या प्रतिष्ठानसाठी किंवा एखादं मोठं भवन आपण अहिल्याबाई होळकर यांचं भवन बांधण्यासाठी आपण 100% निधी उपलब्ध करून देऊ। आणि आज माझा नमस्कार, मी नारायणी आशिष काळे इयत्ता 2री मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचं नाव मेरी माता इंग्लिश मीडियम स्कूल पिंगळे। या शाळेत मी 2रीत शिकत आहे। हातातही घेऊन या पिंड, शत्रूंची काढली तिनं थिंड, इतेसारखी चालवली तुझी तलवार, प्रजेसाठी ती लढली ती फार, वेगळाच तिचा थाट, बांधले तिनं हजारो घाट। मित्रांनो, या कवितेत आलोयत कोणाचे वर्णन केले आहेत ओळखलत का? हो, पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर। आज 31 मे अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी या गावात 1725 रोजी अहिल्यादेवींचा जन्म झाला। त्यांच्या वडिलांचे नाव मानकोजी शिंदे आणि त्यांच्या आईचे नाव सुशीलाबाई। दोघंही धार्मिक वृत्तीचे असल्यामुळे अहिल्यादेवींवर
बालपणापासून धार्मिक संस्कार झाले. वयाच्या 8व्या वर्षी त्यांचा विवाह इंदोरच्या मल्हारराव होळकर यांचा पुत्र खंडेराव यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यामुळे त्या इंदोरच्या दौलतीच्या राणी बनल्या. यथावकाश त्यांना 2 अपत्य झाली, मुलगा मालेराव आणि मुलगी मुक्ताबाई. परंतु कुंभेरीच्या युद्धात तोफेचा गोळा लागून खंडेराव मारले गेले. त्यावेळच्या पद्धतीनुसार ते सती जाण्यास तयार झाले, परंतु त्यांचे सासरे मल्हारराव होळकर त्यांना सती जाऊ दिले नाहीत. कालांतराने त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. त्यांचे जवळचे नातेवाईक सगळे त्यांना सोडून गेले, जसं की आई बाबा, मुलगा मुलगी, सासू सासरे, नवरा जावई सगळे त्यांना सोडून गेले. परंतु ते अडत बसले नाही. त्यांनी असा विचार केला की दौलतीचा सांभाळ करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि देवानीच आपल्याला मागे ठेवले आहे असे समजून त्यांनी खूप लोकोपयोगी कामं केली, जसं की आई बाबा, मुलगा मुलगी, जसं की अन्नछत्रे, शाळा, धर्मशाळा, रस्ते, घाट, विहिरी, मंदिरं अशी अनेक लोकोपयोगी कामं केली. अहिल्यादेवींच्या ठिकाणी कुशाग्र बुद्धिमत्ता, कोमल हृदय, युद्धाचे ज्ञान, अत्यंत कर्तबगार, प्रजाहित दक्ष, श्रेष्ठ राजकारणी, थोर मुत्सद्दी, उत्कृष्ट प्रशासक असे त्यांच्या अंगी हे गुण होते. आदर्श राज्यकर्ता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं, पण आदर्श राज्यकर्ते म्हणून अहिल्यादेवी होळकर यांचं नाव घेतलं जातं. आजच्या दिवशी आपण त्यांची माहिती करून घेतली तरच आपण त्यांचा जन्मदिवस साजरा केला असे मला वाटते. शेवटी एवढेच म्हणे, दिव्यत्वाची जेत प्रचिती, तेथे कर माझी जळती, तेथे कर माझी जळती. संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी खूप आभारी आहे. धन्यवाद. एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी रविराज महामुनी आणि सचिन गुरव वडोज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.